जेवढे नियमात बसून कामं करून घेता येतील तेवढे आम्ही प्रयत्न करतो. आम्ही पत्रकार कधी तुमच्याकडे स्वतःचं काम घेऊन येत नाही. जे काही कामं घेऊन जातात ते जनतेचंच काम असतात. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं वेळोवेळी जे काही सामाजिक उत्तरदायित्व कार्य करता येतील त्याचे अनेक उपक्रम आम्ही स्वतः पत्रकार संघ कधीच घेत नाही. तर आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, नगरपालिका असेल, आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, या सर्वांना घेऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम वर्षभरामध्ये सातत्याने घेत असतो. या ठिकाणी प्राध्यापक विश्वंभर स्वामी सर यांना विनंती करतो की आपण ही 2 शब्द या ठिकाणी बोलावेत व स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा द्याव्यात. अगोदरच मी म्हटलं की पत्रकारांचा विमा 10 लाखाचा विमा अपघाती विमा आहे. त्याच्यात जर आजारी अपघातात जर अपंगत्व आले तर 100% रिकव्हरी त्याच्यामध्ये आहे. ट्रीटमेंटचं सुद्धा आहे. म्हणजे त्याची काय उपचार असेल ते गाडीच्या ट्रॅव्हलिंगपासून म्हणजे ॲम्ब्युलन्सपासून ते घरी जाईपर्यंत असं टाटा AIG आणि पोस्ट ऑफिसचा तो विमा आहे. 800 रुपये वार्षिक विमा. तर आमच्या 25 पत्रकाराचा आम्ही तो विमा आता उतरवणार आहोत. म्हणजे एक छोटीशी समाज आमच्यातले 2-3 पत्रकार मॅडम कोविडच्या काळामध्ये दोन वारले. आमचे भुसारे सर अचानक पॅरालिसिस झाला ते वारले, पण त्यांना असं कुठलंच कवर नव्हतं. नंतर अनेक अडचणी आल्या त्यांना. म्हणून आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं ठरवलं की व्यक्तिगत विमा आहे. अनेक जण आता ठीक आहे आमच्यासारखे 4-5 लोक याच्यातले नोकरी करणार आहेत. बाकीचे जे अडचण अशी आहे की आर्थिक बाबतीत सक्षम नाही तर पूर्ण काम दिवस नाही 8 दिवस लागेल. म्हणून आमच्या सर्व पत्रकारितेचा विनम्रतेवर आणि नम्रतेवर विश्वास आहे. भांडून किंवा असं पेन लावून असं काही होत नाही आणि खूप मोठं काही त्याच्यामधून साध्य होत नाही. पण नम्रतेनं सगळीच कामं होतात. या धारणेचा किंवा या भावनेच्यातून आम्ही पत्रकार संघ आम्ही काम करत असतो. त्यामुळं अधिकारी कोणी आला तर समन्वयातून छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, अडचणी येत असतात, पण समन्वयातून त्याच्यातून मार्ग काढायचं काम पत्रकारांच्या वतीनं केलं जातं. म्हणून आजच्या दिवस पण आठवणीत राहण्यासारखा आहे. म्हणून मी आमदार साहेबाला सकाळीच फोन लावला, 9:05ला फोन लावला. मॅडमला पावणे 9ला मी मॅडमला बोलतो की कार्यक्रम ठेवूयात, SD ऑफिसला ठेवूयात. त्यांनी म्हटलं इथं ठेवूयात तहसीलला. तात्यालाही 5 मिनिटापूर्वीच फोन लावला. अचानक आपण हा छोटाखानी कार्यक्रम आपण आयोजित केलात, आपण आलात त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने आपले आभार आणि आपलं असंच सहकार्य असू द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. यशवंत यांचा या ठिकाणी ओळखपत्र देऊन उपविभागीय अधिकारी सन्माननीय लटपटे मॅडम सन्मान करत आहेत. बालाजी तोरणे पाटील यांनाही विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं ओळखपत्र माजी आमदार सन्माननीय बबुरावजी खंदाडे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे. यानंतर महादेवजी महाजन दैनिक दंडाधिकार यांना या ठिकाणी ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. शेख मासूमभाई दैनिक प्रजापत्र, दिलीप भालेराव सर, प्राध्यापक दिलीप भालेराव सर यांना विनंती आहे की आपण तहसीलदार मॅडमच्या हस्ते आपलं ओळखपत्र घ्यायचं आहे. यानंतर ज्येष्ठ पत्रकार दिनकर मध्यवार सर यांना या ठिकाणी लटपटे मॅडम यांना विनंती करतो की आपण ओळखपत्र देऊन सन्मानित करावं. संदीप गुंडरे यांनाही विनंती आहे कृपया आपण खंदाडे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना ओळखपत्र देऊन सन्मानित करावं. उदयकुमार गुंडिले सर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष, दैनिक कुलस्वामिनी, आदर्श महाराष्ट्र न्यूज, त्याचबरोबर बालाजी पारेकर दैनिक साहित्य सम्राट यांनाही विनंती आहे कृपया आपण समोर यायचं आणि आपलं ओळखपत्र घ्यायचं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अतिशय
सुंदर पद्धतीनं सूत्रसंचालन करणारे आदरणीय बाबासाहेब वाघमारे सर यांनाही विनंती आहे, आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून देण्यात येत असलेलं हे ओळखपत्र आपण माजी आमदार प्रमोद शिंगारे साहेब यांच्या हस्ते स्वीकारले. थँक्यू. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव तथा आवाज बहुजनाचा न्यूज चॅनलचे संपादक शिवाजीरावजी गायकवाड साहेब यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी मॅडम सन्माननीय लटपटे मॅडम यांना विनंती आहे की आपण शिवाजीराव गायकवाड यांना ओळखपत्र देऊन सन्मानित करावं. व आम्हा सर्व पत्रकार बांधवांचं नेतृत्व करणारे आमचे सरसेनापती या पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर स्वामी सर यांनाही विनंती आहे की आपण सुद्धा आपलं ओळखपत्र घ्यायचं आहे. उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडम तसेच तहसीलदार पांगरकर मॅडम यांना विनंती आहे की आपण ओळखपत्र देऊन स्वामी सरांना सन्मानित करावं. या ओळखपत्र वाटपाच्या कार्यक्रमासाठी सर्व सन्मान्य मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीनं पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि एक सामूहिक एक फोटो आपण सर्वजण या ठिकाणी घेऊया. मासूमबाई या तुम्ही कुणाकडे द्या. आवाज बहुजनांचा.